मालेगाव 115 बाह्य या मतदारसंघामध्ये 15 मार्चपासून त्या ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे। त्या अनुषंगाने 15 मार्चपासूनच त्या ठिकाणी ग्रामीण भाग जो आहे तर ग्रामीण भागात आणि त्याचबरोबर मनपा हद्दीची सुद्धा काही गावं आहेत तर त्याच्यामध्ये आपण आचारसंहिता अनुषंगाने जे काही पोस्टर बॅनर्स वगैरे असेल तर ते काढून टाकलेले आहेत। त्या सूचना सुद्धा आम्ही संबंधित जे गटविकास अधिकारी आहेत पवार साहेब त्याचबरोबर आयुक्त महोदयांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने कारवाई चालू आहे। त्याचबरोबर जे काही भरारी पथके आहेत तर भरारी पथकं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही कार्यान्वित करत आहोत तर त्या अनुषंगाने सुद्धा कारवाई आपली सुरू आहे। सर आपण किती पथक ठेवलेले आहेत? एक मिनिट मध्ये एकूण भरारी पथके आपण 4 नेमलेली आहेत आणि जे काही व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आहे तर ते 2 नेमलेले आहेत आणि आचारसंहिता कक्ष सुद्धा आपला तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेला आहे। तर एकूण किती मतदार आहेत बूथ आणि किती बूथ असणार आहे, दिव्यांग किती असणार किंवा काय कशा पद्धतीचं नियोजन? तर 115 मालेगाव बाह्यमध्ये त्या ठिकाणी जे काही जनरल वोटर्स आहेत तर ते जवळपास 3,57,311 आहेत। त्याच्यामध्ये पुरुष आहेत 1,87,775 आणि महिला ज्या वोटर आहेत तर त्या 1,69,529 आहेत आणि ट्रान्सजेंडर सुद्धा आहेत 115 मालेगाव बाह्यमध्ये ते 7 असे टोटल 3,57,311 वोटर्स आपल्याकडे आहेत। त्याचबरोबर सर्व्हिस वोटर सुद्धा आहेत जे संरक्षण क्षेत्रामध्ये किंवा तिथं आहेत तर ते 706 असे वोटर त्या ठिकाणी आहेत। PWD म्हणजे जे लोक दिव्यांग आहेत पर्सन विथ डिसॅबिलिटी तर ते लोक एकूण 1,874 असे आहेत आणि 85+ 85च्या वरचे 6,846 असे टोटल आपल्याकडे मतदार आहेत। बूथ किती आहे सर? बूथ एकूण 331 आहे आणि 6 अतिरिक्त आम्ही प्रपोजल पाठवलेला आहे। साहेब आचारसंहितेच्या काही जे अंमलबजावणीबद्दल काही ठळक गोष्टी सांगा। आचारसंहितेमध्ये म्हणजे प्रायोरिटीने त्या ठिकाणी पोस्टर बॅनर्स काढून घेणे त्याचबरोबर जे काही पॉलिटिकल पर्सन्स असतील त्यांचे काही म्हणजे उद्घाटनाचे किंवा काही कार्यक्रमांचे पोस्टर्स अजूनही असतील तर ते त्या ठिकाणी झाकून टाकणे। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे जे काही राजकीय व्यक्ती असतात तर त्यांच्याबरोबर जे काही शासकीय कर्मचारी वगैरे असतात तर त्यांच्यासाठी आचारसंहिता आहे। या कालावधीमध्ये कोणतेही कार्यक्रम ज्याद्वारे मतदार यांना प्रलोभन वगैरे देणं हे सर्व त्या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। उमेदवारांसाठी काय बंधनकारक असणार आहे? त्यांनी कुठली कुठली माहिती केव्हा कशी द्यायची? उमेदवारांसाठी आता ते 26 एप्रिलला आपलं जे आहे ते 5व्या फेजमध्ये आहे। 26 एप्रिलला जेव्हा गॅझेट नोटिफिकेशन प्रसिद्ध होईल त्यानंतर मग ते निर्देश आम्ही देणार आहे। पण साहेब आचारसंहिता तर आता लागून गेलेली मग आता आचारसंहितेनुसार त्यांना डेलीचा खर्च किंवा काय संभाव्य उमेदवार असतील तर त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे विशेष बाब म्हणजे सभा असतील काही मिरवणुका वगैरे असतील तर त्याची प्रॉपर परमिशन घेणं असेल। त्यानंतर जे काही उमेदवारांना साड्या वाटप किंवा इतर काही जे काही वितरण जेवणावळी वगैरे असतात तर त्याच्यावर सुद्धा बंधनं त्या ठिकाणी असणार आहे। एका उमेदवाराला किती खर्चाची मर्यादा आहे आणि त्याने खर्चाच्या संदर्भात आपल्याकडे माहिती कशी सादर करायची? 90 लाख रुपये त्या ठिकाणी एका उमेदवाराला आहे लोकसभेसाठी। किती? 90 lakhs 90 लाख रुपये त्या ठिकाणी खर्चाची मर्यादा आहे आणि याचे निवडणूक निर्णय अधिकारी आपले धुळ्याचे जे जिल्हाधिकारी महोदय आहेत तर ते असणार आहेत। त्यामुळे तो सगळा हिशोब वगैरे जे आहे ते भविष्यामध्ये ती कारवाई होणारच आहे। उमेदवाराने रोजच्या रोज आपला खर्च कुठे सादर करायचा? इथं आमच्याकडे सादर करावा लागणार आहे। त्याच्या सुद्धा अकाउंटिंग टीम तयार केलेली आहे तर ती अकाउंटिंग टीम त्याबाबत त्यांचं ट्रेनिंग सुद्धा झालेलं आहे त्या अनुषंगाने ते करतील। साहेब नियमित जे काम आहेत ते चालू राहतील का? नाही आता कसं इलेक्शनचं काम हाय प्रायोरिटीने आपण करत असतो त्यामुळे थोडे शासकीय कामं जे आहेत तर ते थोडंसं हॅम्पर होतीलच परंतु काही इमर्जन्सी वगैरे अर्जंट काम असेल ते तर करावेच लागतील। उदाहरणार्थ पाणी टंचाई वगैरे आहे टँकर लावणं असेल किंवा काही म्हणजे जे काही आमची नियमित कामं आहेत ते तर करूच आम्ही पण थोडंसं प्रायोरिटी आपल्याला निवडणूक कामकाजाला द्यावी लागणार आहे।
आज सर, आपण नेमका काय आपला प्रोग्राम आहे? आज नेमका आपला आज आमच्या टीम्स ज्या आहेत, फ्लाईट स्क्वॅड आहे, त्याच्यानंतर व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आहे, तर त्यांचं आम्ही आता ट्रेनिंग घेणार आहोत आणि आजपासून त्या कार्यान्वित होणार आहेत, म्हणजे कालपासूनच झालेल्या आहेत. त्यांना आम्ही आता वाहनं वगैरे अलॉट करून त्यांच्यासोबत एक पोलीस गार्ड, व्हिडिओग्राफर वगैरे ते सर्व राहणार आहे आणि त्या पद्धतीने काम करायला सुरुवात होईल. ट्रेनिंग नेमकं कुठल्या याच्यावर जास्त म्हणजे फोकस असणार आहे? ट्रेनिंग हेच ना, आचारसंहिता भंगाबाबतच आहे की बा कोणत्या टीमने काय काम करायचं वगैरे यावर. किती लोकांची टीम आहे आपल्याकडे तशी? आपले आता फ्लाईंग स्क्वॅड या 4 आहेत, त्याच्यामध्ये एकूण प्रत्येक टीममध्ये 3 सदस्य आहेत. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम या 6 नेमलेल्या आहेत. त्याच्यानंतर व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम या 2 आहेत. अकाउंटिंग टीम जी आहे ती 1 आहे. या पद्धतीने आहे. यांच्या सगळ्यांवर बंधन कोणाचं असणार आहे? ते म्हणजे कंट्रोलिंग तर माझं म्हणजे तहसीलदार म्हणून मी तालुक्याच्या ठिकाणी आणि आमच्यावर जे आहेत तर त्या आमच्या असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर जे आहेत, डेप्युटी कलेक्टर मॅडम, निर्मळ मॅडम, तर त्यांचं कंट्रोलिंग असणार. सर, आपण 5 ठिकाणी चेक नाके ठेवलेले आहेत, ते कोणकोणती जागावर ठेवलेले आहेत? चेक नाके आहेत 40गाव चौफुली, त्याच्यानंतर मनमाड चौफुली, टेहरे फाटा, नागपूर रोड आहे आणि वडगाव करंजगाव या ठिकाणी 5 ठिकाणी आणि एक राखी ठेवलेले आहे. एक राखीव. साहेब, शेवटचा प्रश्न आहे, उमेदवारासाठी आणि मतदारांसाठी काय आवाहन करायला आपण? आव्हान एकच असणार आहे की जे काही आचारसंहिता कालावधी आहे त्याच्यामध्ये शासकीय कर्मचारी असतील, म्हणजे मग ते कोणत्याही डिपार्टमेंटचे असो, तर त्यांनी सुद्धा कोणत्याही पॉलिटिकल म्हणजे पक्षाशी किंवा इतर गोष्टींशी संपर्क ठेवू नये, किंबहुना प्रचाराच्या दृष्टीने किंवा आचारसंहिता भंग होईल याबाबत कुणी ती कारवाई, त्याबाबत कुणावर कारवाई होईल या पद्धतीने कुणीही वागू नये. त्याचबरोबर सर्व मतदारांना एकच आव्हान असणार आहे की आपलं जे म्हणजे ज्या पद्धतीने आपले ECI म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे राजीव कुमार साहेब जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत, त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता योग्य पारदर्शक उमेदवार त्या ठिकाणी निवडून देण्याचं त्या ठिकाणी आवाहन करतो. बरं साहेब, सर्वसामान्य माहिती कोणाकडे कळवायची त्याची काही व्यवस्था आहे? तो आमच्या आचारसंहिता कक्षाचा नंबर आम्ही पब्लिश केलेला आहे, तिला मी या सगळ्यांना आपल्यालाही देतो. तर ते व्यतिरिक्त जर सर्वसामान्य मतदार असतील, नागरिक असतील, त्यांच्यासाठी सुद्धा आचारसंहिता कक्ष स्थापन केलेला आहे आणि त्याचा जो लँडलाईन नंबर आहे तो आहे 02554 25 50 04 हा नंबर आहे. तर या नंबरवर आपण संपर्क करू शकतो. धन्यवाद.